सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, माझे नाव साक्षी तांबे. मी आता 7वीत शिकते. प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता शासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा त्या छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचं मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा समंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब. परमुलखामध्ये राहून स्वराज्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर ते 10 पटीने वाढवलं ते शंभूराजे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरूनही म्हणता विसरता येत नाही असा ज्याचा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागली. एक आरोही सह्याद्रीच्या कडा कपारात दुमदुमली. अरे माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला, दीनदलितांचा कैवारी जन्माला, दुष्टांचा संहारी जन्माला, अरे माझा राजा जन्माला. लॉर्ड माउंट बॅटन म्हणतोय, जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय तर परग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, जर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणताय, शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, जी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणताय, जर शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली, पण शिवाजी महाराज माझ्या हाती काही आले नाही. आज प्रत्येक आई वडिलांना वाटतंय, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावेत, आमच्याही घरात शिवबा जन्माला यावेत. अरे पण कसं घडणार, कशा घडतील जिजाऊ, कसे घडणार शिवबा, कारण आमच्या घरात मम्मी साहेबच नाही, आई साहेबच नाही. का तर आज आमची माता आम्हाला जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये, मालिका बघतीये आणि त्यातच अनुकरणही करतीये. मग सांगा ना, कसे होणार संस्कार. पूर्वीच्या मातांकडे बघा जरा, त्या वाचक होत्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होत्या. आई वडील आजी आजोबा काका काकू सर्व एकत्र जेवायला बसायची, चर्चा घडायची. मग आज आपण विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला आहे. आता इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारले, तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहल बघायचे की सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल बघायचे. तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहलही नको, मला सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पलही नको, मला माझ्या देशात ज्याचा इतिहास शिकवला जातो ना तो रायगड बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघायला घेऊन गेले. देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने सगळी बागच दिली. देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने सगळी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने सगळा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने सगळा समुद्रच दिला. परंतु देवाकडेच देव मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. शेवटी मी एवढेच बोले, गाजविला प्रताप असा झुकविली जुलमशाही, गाजविला प्रताप असा झुकविली जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई.
तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई. संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई. संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही, संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून आमची मान, मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून आमची मान. धन्यवाद.